मॅम, तुम्ही गेल्या वर्षीपासून यावर्षी सुद्धा इथे आलेला आहात NSSच्या कॅम्पसाठी. खरं तर आपल्या कॉलेजचं इतकं बिझी शेड्यूल असतं आणि त्याच्यातून तुम्ही आवर्जून एक दिवस हा इथे देता. इथे तुमचा अनुभव कसा असतो, काय वाटतं, काय सांगा? कोमल, थँक्यू सो मच. माझं नाव डॉक्टर स्नेहा रायकर आहे. मी सेल्फ फायनान्स कोर्सेसची वाईस प्रिन्सिपल आहे आणि खरोखर हे सेकंड इयर आहे आणि गेल्या वर्षीच ठरवलं होतं की दरवर्षी यायचं, कारण की गेल्या वर्षीच मी जॉईन केलं कॉलेज आणि इकडचा आजचा अनुभव सगळ्या मुलांना, म्हणजे स्पेशली मुलं पीठ मळताना आणि काही काही ॲक्टिव्हिटीज करताना, चपात्या पोळ्या शेकताना वगैरे खूपच तो सुंदर अनुभव होता आणि मुलं म्हणजे विलिंगली सगळ्या गोष्टी इकडे करतात ते पाहून तर म्हणजे खूपच मुलांचं कौतुक जितकं मी करेन तितकं कमीच आहे. आणि इट्स अ टीम ॲक्टिव्हिटी. आणि इकडच्या जे शाळेतल्या मुलांनी रांगोळी प्रदर्शन जे केलं ते पण इतकं त्यांची ती कला आम्हाला त्याच्यात दिसली गेली आणि आपल्या सगळ्या स्टुडंट्सने आणि NSS पूर्ण टीमने हे सगळे जे उपक्रम इतक्या व्यवस्थितरित्या राबवले आहेत की ते बघून म्हणजे रिअली 3 cheers टू द एंटायर टीम, NSS टीम ॲज वेल ॲज टू ऑल द स्टुडंट्स. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट इयर विजिट ऑल्सो. आणि आजचं आमच्या भोजने मामांच्या हातचं जेवण, त्याची तर चव तर अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान अनुभव इकडे आला. आणि गाव म्हणजे इकडचा हा पूर्ण गावाचा जो सेटअप आहे, शाळेचा जो सेटअप आहे आणि इकडचा जो ॲम्बियन्स आहे तो मी 2 शब्दात बिलकुल वर्णन त्याचं करू नाही शकत. सो अमेझिंग एक्सपिरियन्स अँड आय रिअली एन्जॉयड अ लॉट. थँक्यू. थँक्यू कोमल. तसं बघायला गेलं तर हा NSS हा एक फक्त प्रोग्राम नाही आहे जो युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई चालवते. तो एक प्लॅटफॉर्म आहे आपल्या स्टुडंटसाठी की ज्यामुळे त्यांचं जे हिडन टॅलेंट म्हणा किंवा टीम बिल्डिंग, कॉन्फिडन्स आणि वेगवेगळ्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, हेल्थ अवेअरनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होत असतात त्यात. आणि जसं जसं मी बघते की आता अनेक वर्षांपासून तर मुलांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी, त्यांच्याकडनं ज्या काही नवीन नवीन कल्पना येत असतात त्या आपण नेहमी अंगीकारून त्या इम्प्लिमेंट करण्याचा आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. आणि आजचं बघता खरोखर आजचा जो अनुभव होता, मॅडमने सांगितलंच की सगळं छान होतं. खरोखर आज आम्हाला असं वाटलं की आम्ही एक दिवस माहेरपणासाठी आलो आहे. आणि भोजने मामांचं वांग्याची भाजी ही आमचं दरवर्षीची फरमाईश असते आणि ती चव वर्षभर रेंगाळत असते आमच्या जिभेवर. आता नक्कीच पुढच्या वर्षासाठी मी हे करत राहील. आणि ह्या 7 दिवसासाठी जी आपली NSSचे स्टुडंट आहेत ते क्लासरूमच्या बाहेर स्टेपअप करून रिअल लाईफ अनुभवतात आणि ते रिअल लाईफ अनुभवत असताना त्यांचं जे काही शेअरिंग अँड केअरिंग एकमेकाबद्दल ते सुद्धा वाढतं आणि ते या योगे ते नेशन बिल्डिंगचं काम करतात असं मला वाटतं. आणि आपल्या स्टुडंटमधला असलेला जो एन्थुझियाझम हा मला अतिशय आवडला आणि तो असाच त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला देत राहोत. कारण यावर्षी जे FY मध्ये जे व्हॉलेंटियर म्हणून आले ते नक्कीच पुढच्या वर्षी मॅनेजमेंटच्या टीममध्ये असतील. म्हणून जे काही आपल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या ज्युनियर्सला ते देत राहतील अशी अपेक्षा करते. आणि आपल्या स्टुडंटसाठी आणि पूर्ण NSSच्या टीमसाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सुरुवातीला मी
आपल्या महाविद्यालयाचे NSS युनिट त्याचे व्हाईस प्रिन्सिपल इन्चार्ज आणि NSS प्रमुख डॉक्टर कुसुम बसे आणि व्हाईस प्रिन्सिपल इन्चार्ज डॉक्टर मंजुषा कराड मॅडम आणि बाकीचे सर्व PO आणि NSS जे स्वयंसेवक आहेत त्या सर्वांचं सुरुवातीलाच मनापासून स्वागत करतो आणि आभारी मानतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. कारण आता त्यांचे 3 दिवस संपलेत, अजून बरेच दिवस जायचे आहेत आणि ते अगदी त्या NSSचा जो मोटो आहे नॉट मी बट फॉर यू याला साजेसं ते काम करत. तर ही दरवर्षीची ॲक्टिव्हिटी आपल्या महाविद्यालयातर्फे घेतली जाते. मोरबे हे गाव आपलं ॲडॉप्टेड विलेज आहे ज्यामध्ये आपला NSS त्यांच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीचाही भाग म्हणून या गावात येत असतो. त्याच व्यतिरिक्त हा रुरल कॅम्प म्हणून 7 दिवस इथे येत असतो आणि त्या ग्रामस्थांसाठी त्याचबरोबर या गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या पाड्यामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ते कार्य करत असतात. त्यांच्या कार्याचा भाग म्हटलं तर या लोकांची एक डिमांड असली होती की आपल्या बाजूला पाणी असतं ते अडवून तिथे छोटंसं धरण बांधून दिलं जातं जेणेकरून ते पाणी लवकर समाप्त होतं ते त्याचा पुरवठा होतो, त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या त्यांना पोचतो. त्याचबरोबर हेल्थ अँड हायजीन संदर्भात गावातील लोकांचं जे सगळे जाऊन त्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांना अवेअर करत असतात की आपल्या स्वतःचं जर जान है तो जहान आहे, जर स्वतः ते फिक्स म्हणजे व्यवस्थित असतील म्हणजे आपलं सगळ्यात मोठं धन कोणतं म्हणलं तर आपली सेहत, आपली प्रकृती, आरोग्य आणि हे कसं जपायचं हे सुद्धा आपल्याला सांगत असतात. त्याचबरोबर मुलींचं महत्त्व जे चाइल्ड आपले ज्या काही गोष्टी होत असतात त्याबद्दल ते जाऊन जनजागृती करत असतात. त्याचबरोबर मुली वाचवा, मुली शिकवा याबद्दलचं ते काम करतात. त्याचबरोबर प्रौढ शिक्षणाचं पण ते काम करत असतात. एड्स अवेअरनेसबद्दल ते माहिती देत असतात. त्याचबरोबर आपले या सगळ्याबद्दल त्याचबरोबर ही जी छोटी मुलं असतात यांच्यासाठी ते बरेच कार्यक्रम असतात आणि यासाठी आपल्या महाविद्यालयातर्फे त्यांना अगदी फ्रीडम दिलेलं असतं की तुम्ही त्यांच्यासाठी आणि हे जो कॅम्पचा जो म्हणून ते सार्थकी लागते. तर मला इथं अगदी प्रोफेशनल बोलावंसं वाटतं की हे सगळं घडण्यापाठी आपल्या महाविद्यालयाची जी पेरेंटियल बॉडी आहे चेंबूर बोर्डे एज्युकेशन संस्था आणि त्यांचे नियामक मंडळ हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आणि त्या दिलेल्या गायडन्सनुसार आम्ही हे सगळं काही करत असतो. तर मी त्यांचे इथं परत एकदा आभार मानतो.